एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एमआयएमचे सोलापूर शहर अध्यक्ष फारुख शाब्दी यांचा सहकारी म्हणून काम करण्याच्या उद्देशाने आपण विधानसभा निवडणुकीच्या वेळी एमआयएम पक्षामध्ये प्रवेश केला. आपणास जिल्हाध्यक्ष करण्यात आले असून अद्याप तसे पत्र आपल्याला देण्यात आलेले नाही. आज ना उद्या आपणास पत्र मिळेल. सध्या एमआयएम पक्षात आपण नाराज असलो तरी पक्ष सोडणार नाही असे सांगत आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्यासोबत काम करत आपण 22 नगरसेवक निवडून आणणार असल्याचे एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विधानसभा निवडणुकीपासून मुस्लिम समाज काँग्रेसपासून पूर्णपणे बाजूला गेला आहे. बाजूला गेलेला मुस्लिम समाज सध्या एमआयएम सोबत आहे. त्यामुळे शाब्दी यांना विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मते मिळाली आहेत. काँग्रेस पक्षात मान सन्मान मिळत नाही, परंतु एमआयएम पक्षात मात्र मान आणि सन्मान मिळत आहे. काही अंशी नाराजी असली तरी आपण पक्षात राहूनच एमआयएमचे सर्वाधिक नगरसेवक निवडणूक आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष पठाण यांनी सांगितले. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आपणास किती नगरसेवक निवडून आणणार असे विचारल्यानंतर आपण 22 नगरसेवक निवडणूक आणणार असल्याचे सर्वांसमक्ष सांगितले होते. त्यानंतर त्यांनी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने लक्ष घालून कामाला सुरुवात करण्यासही सांगितले. मात्र जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर आपणास सोलापूर शहरातील राजकीय घडामोडीपासून वंचित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे आपण कमालीची नाराजी झालो आहोत. आपणास अद्यापही जिल्हाध्यक्षपदाचे पत्र देण्यात आले नसल्याबाबत आपण प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आणि शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्याकडे नाराजी बोलून दाखवली आहे. घरगुती अडचणीमुळे काही दिवस आपण एमआयएमपासून दूर गेलो होतो, परंतु आता आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला सुरुवात केली आहे. मात्र नाराजीचा सूर कायम आहे. फारुख शाब्दी आणि आपण दोघे मिळून महापालिकेची उमेदवारी देण्याबरोबरच सर्वाधिक एमआयएमचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार असल्याचे शौकत पठाण यांनी सांगितले. ऑल इंडिया मध्यस्थीतून मुस्लिमींचा मी कार्यकर्ता शिपाई म्हणून काम करणार आहे आणि पक्षातच राहणार आहे आणि पक्षाचा मी एक पाईक म्हणून काम करणार आहे, लोकांना जोडणार आहे. आपल्या माध्यमातून मी जाहीर आवाहन करतो की मी पक्षात सक्रिय होणारच आहे, पण थोड्या माझ्या व्यक्तिगत कारणामुळे थांबत आहे. दोघं मिळूनच करणार, दोघांच्या नेतृत्वामध्ये होणार. जिल्ह्याला शहर कसं घेणार आहोत? अहो आम्ही एकत्रच आहे भाई. राहणार शहरातच आहे. शहरात जास्त मला माहिती आहे, ग्रामीणची माहिती मला काहीच नाही. मग तुम्हाला जिल्हाध्यक्ष कशाला घेतलं? पक्षाचं काय होऊ नये म्हणून ना दोघांना वाटून दिलेलं आहे. नाही मग जबरदस्तीने घेतलं तर चालेल की जिल्हाध्यक्ष नाही माहितीच नसतं. फारुख शाब्दीने मला जिल्हाध्यक्ष एवढा वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे, बिना कसं काय जिल्हाध्यक्ष मध्यंतरी पक्षापैकी पदाधिकारी जाहीर केले, प्रत्येकाला तात्काळ लगेचच लेटर देण्यात आलं. तुम्हालाच लेटर देण्यात येत नाही याचा अर्थ काय होतोय? असं काही पण नाही आहे. लेटर मला येईल, लेटरचा काय प्रश्न नाही. या पक्षात लेटरची परंपरा वगैरे काय नाही. आता फारुख शाब्दी फारुखभाई शाब्दी माझ्या बरोबर आहेत, इम्तियाज जलील साहेब माझ्या बरोबर आहेत, माझे सदर बॅरिस्टर असुद्दीन साहेब माझ्या बरोबर आहे, आमच्या या भागाचे प्रभारी अनवर सादा साहेब माझ्या बरोबर आहेत आणि पक्षात सगळे कार्यकर्ते सगळे माझ्या बरोबर आहेत. माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे जरा मी थांबत आहे. नाही, मध्यंतरात तुम्ही कुठला तरी एक ऑडिओ व्हायरल केल्यापासून फारुख शाब्दी असतील किंवा वरिष्ठ लेवलचे सगळे नाराज आहेत. काय असं बोलणं झालं होतं? कोणी नाराज नाही. आम्ही सगळे एकत्रच आहे. तर सक्रिय एवढ्यामध्ये थांबत, माझ्या घरच्या अडचणीमुळे मी माझ्या व्यक्तिगत कामावर थांबत. एकाच घरात काँग्रेस आणि एमआयएम असं अनेक घरात आहे साहेब. असं माझ्या एकट्याच घरात नाही. मोठे आता मी छोटासा कार्यकर्ता आहे, मोहिते पाटील असो आणि इथंच आपल्याकडे एक साधारण नगरसेवक लहू गायकवाड म्हणून एक आहे आपल्याकडे. त्यांच्या घरात पण दोन आहेत. खूप ठिकाणी असे. पण फिरदौस पठाण मॅडमचं त्यांचं व्यक्तिगत राजकारण, त्यांचं काँग्रेसवर प्रेम आहे, त्यांचं प्रेम ताईवर आहे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कुठलेही अधिकार नाहीत, तुम्ही जिल्ह्याचे प्रतिनिधी आहे. मग ही सगळी निवडणूक फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखालीच लढली जाणार आहे ना. असं असताना तुम्ही नेतृत्वालाच एक प्रकारचे चॅलेंज आहे असं वाटत नाही का? नाही, इम्तियाज जलील साहेब सोलापुरात ज्यावेळी आलते त्यावेळी आमचं बोलणं झालं की सोबत तुम्हाला आम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष करणार आहोत. महापालिकेत किती नगरसेवक आणू शकतो तुम्ही? 20 ते 22 आणू शकतो साहेब म्हणून. नक्की का? हा नक्की. पण त्यावेळी माझं नाव डिक्लेअर करताना अध्यक्षपदावर त्याने स्वतः इम्तियाज जलील साहेबांनी शौकत भाई तुम्ही किती नगरसेवक आणणार? मी म्हणलो 22. तेव्हाच तुम्ही 20 सांगितलं
20 सांगितले तर 2 वाढले 22 झाले. अभिनंदन तुमचे म्हणले. 22 नगरसेवक निवडून आणून औरंगाबादला यायचं म्हणले मला. हा. येऊन त्यांना सांगितलं औरंगाबादला यायचं आणि तुमच्यावर जबाबदारी येतं. यासाठी फारुखभाई शाब्दी मी स्वतः आम्ही दोघं बसूनच सोलापूर महानगरपालिकेचे निवडणूक लढवणार आहोत. जिल्ह्याचं पण तुम्हाला का दिलंय? शहरात तर काम करायचं असेल तर तुम्हाला. ठरलं काय माहिती आहे का? फारुखभाई शाब्दी शहराचे अध्यक्ष असो या जिल्ह्याचे, शौकत पठाण जिल्ह्याचा असो शहराचा असो, आम्ही दोघं एकच आहेत आणि दोघं एकत्र काम करणार. नाराजी नाही का? काही नाराजी नाही. अधिकृत पत्र न मिळाल्या सन्मानाने काँग्रेसने वागणूक दिली तर त्यांच्या सोबत जायचं म्हणताय. मग काँग्रेसने तुम्हाला सन्मानाची वागणूक दिली नसल्यामुळेच मी बाहेर पडलो ना. हो बरोबर आहे की. हा. काय तर सुधारणा होईल. हा. काय झालं नेमकं 97% समाज मुस्लिम समाज काँग्रेसपासून दुरावलेला. लोकसभेत त्यांच्याबरोबर होतं, महाराष्ट्राबरोबर असो देशभर असो. आणि सोलापूर शहरात तर असं झालं सध्या तरी, बाकीचं मी शहरापुरता बोलतो आणि जिल्ह्यापुरता बोलतो. या शहरातील खासदारांनी ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने नागरिकांना बोलतात, त्यांचं जरा ह्याच्यामुळे जे आहे ना समाज, आता तुम्हाला स्पष्ट बोलतो का बोलताय, ज्यावेळी खासदार निवडून आल्यावर सगळ्या समाजाचं अभिनंदन केले, त्यांचं स्वागत केले आणि सगळ्याला जेवण सुद्धा दिले ते. बघा तुम्ही, पद्मशाही समाज असो, लक्ष्मी मंदिराच्या मागं, इतर समाज, मराठा समाज तिकडे असं आहे, वेगळं त्यांनी स्वागत केलं, त्यांचं अभिनंदन केलं. मुस्लिम समाजालाच अभिनंदन केलं नाही त्यांनी. त्यामुळे समाज नाराज होऊन जे आहे ना काँग्रेसच्या मागून जरा